जेव्हा कधी मी घाटकोपरमध्ये येते ना, तर तेव्हा अनिशाला मॉलमध्ये घेऊन जातो फिरायला आणि हे सगळं माझी बहीण करते. कारण तिला खूप आवडतं अनिशाला बाहेर कुठे फिरायला घेऊन जायला. मी तरी खूप कंटाळा करते कारण मला नाही आवडत जास्त फिरायला. पण ती प्रत्येक वेळी जेव्हा पण मी येईल तेव्हा ती अनिशाला घेऊन जाईलच मॉलमध्ये. पण त्यानंतर आम्ही तिघीजणी गेलो मॉलमध्ये, थोडंसं फिरलो, एन्जॉय केला, अनिशाचे थोडे फोटोज वगैरे काढले. आणि मेन म्हणजे या मॉलमध्ये येण्याचं कारण म्हणजे अनिशा ना तो टर्किश आईस्क्रीमचा जो गेम आहे ना तो खूप छान खेळते आणि आम्हाला तेच बघायचं असतं. त्यामुळे आम्ही तिला घेऊन येतो. थोडंसं खेळल्यानंतर, सगळं फिरल्यानंतर, मॉलमध्ये काय काय गोष्टी बघितल्यानंतर ना आम्ही मग तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन गेलो. आणि तिला हा गेम खूप आवडतो आणि ही आईस्क्रीम पण, आणि ती खूप एन्जॉय करते हा गेम खेळताना. आणि पूर्ण पेशन्सने ती पूर्ण गेम खेळते, रडत नाही. आईस्क्रीम दिल्यानंतर किंवा त्यांनी वापस घेतल्यानंतर पूर्ण गेम खेळते, कारण तिला माहीत असतं लास्टला देणार आहे ते, कारण याआधीसुद्धा ती हा गेम खेळलेली आहे. याआधी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मी फर्स्ट टाईम हा टर्किश आईस्क्रीमचा जो गेम आहे तो असा म्हणजे समोर बघितला होता. त्याआधी मी व्हिडिओमध्येच बघितला होता आणि खूप वर्षानंतर आम्ही मॉलमध्ये गेले होते. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा एकदा गेलेली आणि त्यानंतर आता अनिशा झाल्यानंतर अनिशालाच घेऊन गेलो. नेक्स्ट डे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचा आहे. तेव्हा आम्ही गावी आलो होतो, कारण आमच्या गावचा मोठा नारळी सप्ताह होता, त्यामुळं आम्ही गावाकडे आलो होतो सप्त्यासाठी. आणि हा मंडप वगैरे बांधला होता, खूप मोठा मंडप बांधला होता सप्त्यासाठी. सगळीकडे लाईट्स वगैरे आणि दिवसभर टाळ मृदुंग वाजतात, फुगड्या होतात, दिवसभर जेवण वगैरे असतं. पूर्ण गाव आहे, त्या गावामध्ये चूल बंद असतं, कारण कोणाच्याच घरी स्वयंपाक करत नाहीत, कारण दिवसभर तिकडे पंगती चालू असतात. त्यामुळं लोक तिकडेच जाऊन जेवण करतात आणि कसंही असलं तरी तिथलं जेवण खूप छान लागतं. महिला मंडळ तुमच्या फुगड्याच्या साईडला हो द्या. महिला मंडळ. दुसऱ्या दिवशी आम्ही आलो देवदर्शनासाठी, म्हणजे की मोठा देवी मंदिर आहे, तिथे गेलो आम्ही. आणि आमची कुलदेवता आहे. आम्ही प्रत्येक वेळी आलं तर जमेल तसं जातो मंदिरामध्ये. आणि हा आहे मंदिराच्या आसपासचा परिसर आणि खूप छान आणि निवांत वाटतं तिथे. आणि तुम्ही कधी मोठा देवीला गेला आहेत का ते नक्की सांगा, आणि नसेल गेला तर आज तुमचे दर्शन नक्की होईल. त्यानंतर आम्ही खूप काही बदल झालेत. खूप वर्ष आधी आले होते मी देवीच्या तिथे. बदल झालेत कारण पहिले समोर देवाचे ताट वगैरे, ओटीचं सामान, हे सगळं दुकानं खाली भेटायचे. आता वरती एकच दुकान ठेवलं आहे, कारण काहीच गर्दी ठेवलेली नाही आहे तिकडं. त्यानंतर आम्ही साडी चोळी वगैरे घेतलं देवीला, देवीचं ताट घेतलं, फुलपान सगळं घेतलं आणि मग गेलो आतमध्ये. आणि हे एकच दुकान होतं जिथे जे पूर्ण ओटीचं सामान वगैरे, ताट आहे तर ते भेटत होतं. मग आम्ही तिथून घेतलं आणि नंतर गेलो मंदिरामध्ये. आधी ताट आम्हाला कुठं दुकान दिसलं नाही म्हणून आम्ही तसेच गेलेलो, आणि नंतर आम्हाला एक जणांनी सांगितलं की बाजूला आहे. मग आम्ही परत रिटर्न आलो खाली आणि मग ताट घेऊन गेलो. साडी, नारळ, फुलं, पानं सगळं घेतल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये. त्यानंतर देवीचं छान असं दर्शन घेतलं. आय होप तुमचंसुद्धा दर्शन झालं असेल, कारण मी पूर्ण जो देवीचं आतमधून थोडासा व्हिडिओ घेतला होता, कारण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तरीसुद्धा मी थोडासा घेतला होता. त्यानंतर तिथूनच थोड्या अंतरावर गेलं ना की तारखेश्वर गडाचं जे देवस्थान आहे ते येतं. त्यानंतर आम्ही तिकडेसुद्धा गेलो आणि या गडावरून मोठा देवीचा पूर्ण परिसर दिसतो. म्हणजे देवीच्या मंदिराकडे असताना आपल्याला गड दिसतो आणि गडावर असताना देवीचं मंदिर. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.